Hello, dear student. Today we are going to see science part first, lesson number 4th, effect of electric current. We have already seen the heating effect of electric current, how the magnetic field is created around the conducting wire. We have already seen. Today we are going to see the Joule's law. What he says, what is the meaning of Joule's law? आज आपण जूल्स लॉ हे काय आहे हे पाहणार आहोत. तर इथं पहा, जूल्स लॉ हे प्रूव्ह करण्यासाठी एक सर्किट दिलेली आहे. त्या सर्किटमध्ये काय काय अटॅच केलेलं आहे पहा. दिस वन इज द इलेक्ट्रिक सोर्स, किंवा याला आपण म्हणूया सेल, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल. ही जी ब्रॉड लाईन आहे ती पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि ही जी काही छोटी लाईन आहे ती निगेटिव्ह टर्मिनल आहे. ती दाखवण्याची पद्धत आहे. नेहमी लक्षात घ्या, जेव्हा आपण सेल कनेक्ट करतो, जेव्हा आपण इलेक्ट्रिक डायग्राम आपण रिप्रेझेंट करतो, तेव्हा मोठी लाईन ही पॉझिटिव्ह टर्मिनल दाखवते आणि छोटी लाईन ही निगेटिव्ह टर्मिनल दाखवते. We also know the flow of electric current. Flow of electric current सर्किट मध्ये दाखवत असताना पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल दाखवावं लागतं. आणि इथे दाखवत प्रत्यक्षात जी काही इलेक्ट्रिक करंट फ्लो होते ती कशी फ्लो होते, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. इथे डायरेक्शन दाखवलेलं आहे. We are already know that what is the electric current. Electric current means the flow of electric charge, the flow of electron from one place to another place. इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचा प्रवाह, संत गतीने किंवा सतत होणारा हा इलेक्ट्रॉनचा जो काही प्रवाह आहे याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट. इथं या डायग्राम मध्ये हा पॉझिटिव्ह टर्मिनल इथं की आहे, त्याच्यानंतर ए आणि हा टर्मिनल आहे ए. इथं ए ला पहा काय केलंय, ए च्या पुढे गेल्यानंतर हा रेझिस्टन्स अटॅच केलेला आहे. मागच्या पिरियड मध्ये तुम्हाला सांगितलंय व्हॉट इज द रेझिस्टन्स. रेझिस्टन्स इज वन ऑफ द ऑब्जेक्ट विच अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणतो. रेझिस्टन्स म्हणजे जसं आपण म्हणूया गतिरोधक, जसं आहे गतीला विरोध करणारा. मराठीमध्ये याला रोधक म्हणतो आपण किंवा रोध म्हणतो. तर इथं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे याला विरोध करतो म्हणून याला काय म्हणतो आपण, रेझिस्टन्स म्हणतो. आणि रेझिस्टन्स मी इथं लावलेला आहे म्हणजे हाच इथं काय करणार आहे हा रेझिस्टन्स, इट ऑलवेज अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या फ्लोला काय करतो, हा अपोज करतो. म्हणजे काय करतो, विरोध करतो. म्हणजे इथून इलेक्ट्रॉन जे आहे, इलेक्ट्रॉन इथून फ्लो होतील, बरोबर आहे. आणि इथं या रेझिस्टन्स मध्ये जेव्हा ते एंट्री करतात, त्या एंट्री करत असताना त्या ठिकाणी काय होणार आहे, थोडंसं त्यांना अडथळा क्रिएट होणार आहे. आणि पुढं मग याच्यामधून इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यानंतर इथं हा ए जो आहे, हा ए म्हणजेच ॲमीटर. ॲमीटरच्या सहाय्याने आपण करंट मोजतो. हाऊ मच अमाऊंट ऑफ करंट इज फ्लोईंग थ्रू दिस सर्किट हे मेजर करण्यासाठी ॲमीटरचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढं इथं आल्यानंतर तो जो काही टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल, ॲमीटरच्या जो आहे ॲमीटरचा इकडचा हा पॉझिटिव्ह, ॲमीटरला सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असतात, लक्षात घ्या. आणि मग हे पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण अटॅच केलं ॲमीटरच्या, इकडची काय आहे निगेटिव्ह टर्मिनल. फायनली शेवटी कुठं अटॅच केलेली आहे, निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे ही झाली पूर्णपणे एक सर्किट. आता काय करायचं याच्यामध्ये, जेव्हा आपण हा जो काही ही जी काही की आहे की काय करायचं, ऑन करायचं. की ऑन केल्यानंतर या ठिकाणी हा जो काही व्होल्ट मीटर आहे, व्होल्ट मीटर
आणि ॲमीटर याची रिडिंग पाहिजे आहे. व्होल्टमीटर आणि ॲमीटरचे रिडिंग पाहिजे. जे आहे ते नोंदी घ्यायचे आहेत. व्होल्टमीटर जे काय दाखवेल ती तेवढी नोंदी घ्या आणि ॲमीटरची काय करा रिडिंग जी असेल ती त्याची. आणि मग काय होईल या ठिकाणी, तर याचा जर रेशो जर काढला तुम्ही V/I जर केला तर त्याचा जे काही रेशो मिळेल तो रेशो त्याला काय आपण म्हणतो रेझिस्टन्स. V/I इज इक्वल टू R. त्यालाच काय म्हणतो आपण रोध म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो रेझिस्टन्स. आणि हा आपण इयत्ता 9वी मध्ये पाहिलंय. हा रेझिस्टन्स जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला आणि प्रत्येक वेळेस इथला जो काही इलेक्ट्रिक करंट आहे ते करंट जर तुम्ही वाढवत गेला, भलेही त्याच्या किमतीमध्ये व्होल्टमीटर असेल किंवा ॲमीटर असेल यांच्या किमतीमध्ये फरक पडेल, परंतु जो काही रेशो आहे तो रेशो मात्र काय असतो कॉन्स्टंट येतो. म्हणजे V/I जे आहे हा कसा असतो कॉन्स्टंट असतो. आपल्याला ओहमचा नियम माहित आहे, त्याच्यानुसार हा नेहमी काय असतो कॉन्स्टंट असतो. म्हणजे याची किंमत बदलत नाही, रेझिस्टन्सची किंमत बदलत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही व्होल्ट बदललात, व्होल्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल कसा आहे करंट आहे, म्हणजे हे एकमेकाला कसं आहे प्रपोर्शनल आहे. व्होल्ट जर वाढला तर करंट वाढतंय, हे एकमेकाला कसं आहे ते प्रपोर्शनल आहे. आणि त्याच्यामुळं आणि याची जी काही कॅपॅसिटी आहे रेझिस्टन्सची ती ठराविक कॅपॅसिटी असते आणि त्या कॅपॅसिटीनुसार तो काय करत असतो की त्या फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनला काय करत असतो तो विरोध करत असतो तेवढ्याच प्रमाणामध्ये. आता इथं काय करायचं आपल्याला, तर इथं जे आहे हा जो की आहे ऑन केल्यानंतर काय होईल ते चार्ज फ्लो होईल, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन काय होईल इथून या ठिकाणी फ्लो व्हायला सुरुवात होईल. कुठून पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. मग पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनलला जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतात तेव्हा ते इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी काय करावं लागेल या ठिकाणी वर्कडन करावं लागेल. मग हा जो काही वर्कडन आहे वर्कडन किती असेल, समजा तुम्हाला Q एवढं चार्ज पाठवायचं आहे. सपोज यू वॉन्ट टू कॅरी आउट Q अमाउंट ऑफ चार्ज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे Q एवढा हा चार्ज तुम्हाला काय करायचा आहे घेऊन जायचा आहे. कुठून फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनलकडे Q एवढा चार्ज घेऊन जात असताना काय करावं लागेल तुम्हाला वर्कडन करावं लागेल. आणि हा वर्कडन कसा असतो दॅट इज ऑल्सो डिपेंडिंग अपॉन द पोटेन्शियल डिफरन्स. हा पोटेन्शियल डिफरन्स वरती अवलंबून असतो. इथं पहा मग इलेक्ट्रिक पॉवर जे आहे व्हॉट इज द पॉवर. मागच्या प्रकरणामध्ये मी सांगितलंय इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय, द रेट ऑफ वर्क डन, कार्य करण्याचा दर. लक्षात घ्या जेव्हा या ठिकाणी द रेट हा वर्ड येत असतो तेव्हा डिव्हायडेशन मध्ये टाइम येत असतो, बरोबर आहे. द रेट ऑफ वर्क डन कार्य करण्याचा दर म्हणजेच काय या ठिकाणी पॉवर. म्हणून इलेक्ट्रिकल पॉवर याची पॉवर किती आहे हे काढायचं असेल तर काय होईल द एनर्जी अँड टाइम रिक्वायर्ड, हाऊ मच वर्क हॅज डन, किती कार्य केलेलं आहे कशासाठी टू कॅरी आउट द इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनलला. पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल पर्यंत इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज घेऊन जाण्यासाठी किती वर्क डन झालेलं आहे. आणि मग किती वर्क डन झालेलं आहे पहा, एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड. मी काय म्हणलं टाइम जे आहे पॉवर म्हणजेच काय द रेट ऑफ वर्क डन. सर तुम्ही तर इथं एनर्जी लिहिलं आहे, व्हॉट इज द वर्क डन म्हणजे काय. if any object displays in the direction of the applied force, म्हणजे एखादी वस्तू जी आहे बलाच्या दिशेने जर फोर्स ज्या दिशेने लावला त्या दिशेने जर फ्लो झाली तर काय म्हणतो आपण वर्क डन. तर इथं सुद्धा या ठिकाणी आणि किती असते ते वर्क डन, जेवढी एनर्जी तुमची खर्च झालेली आहे तेवढंच काय होत असते वर्क डन. आणि म्हणून इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे या ठिकाणी काय दिलंय एनर्जी, किती एनर्जी खर्च झाली आणि मग त्या एनर्जीला काय करायचं आपल्याला टाइमने काय करायचं आहे डिवायडेशन करायचं, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल पॉवर मिळेल. ठीक आहे. मग P इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू P, P या अक्षराने दाखवतात
आणि एनर्जी किती खर्च झाली व्ही क्यू लक्षात घ्या W इज इक्वल काय W इज इक्वल टू व्ही क्यू म्हणजेच एनर्जी इज इक्वल पोटेन्शियल डिफरन्स आणि चार्ज या दोन्हीचा गुणाकार म्हणजे या ठिकाणी काय होईल वर्क समजा लक्षात घ्या क्यू चार्ज आहे समजा हे चार्ज तुम्हाला दुपटीने घेऊन जायचं असेल वर्क डन कसा असेल म्हणजेच या ठिकाणी इथं वर्क डन जे आहे वर्क डन इज इक्वल व्ही क्यू आणि म्हणून P इज इक्वल टू एनर्जी किती खर्च झालेली आहे जेवढं वर्क डन झालेलं आहे वर्क डन किती झालेलं आहे व्ही क्यू आपल्याला पॉवर काढायचं आहे म्हणजेच या ठिकाणी डिव्हायडेशन मध्ये काय आहे टाइम आहे म्हणजे पॉवर म्हणजे काय सांगितलं द रेट ऑफ वर्क डन कार्य करण्याचा दर म्हणजेच आपल्याला काय मिळेल या ठिकाणी P इज इक्वल टू व्ही आय इथं घ्या हे बघा Q अपॉन T इज इक्वल I म्हणजेच चार्ज डिवाइडेड बाय टाइम चार्ज डिवाइडेड बाय टाइम चार्ज डिवाइडेड बाय टाइम जर केलं या ठिकाणी तर तुम्हाला काय मिळतंय करंट कारण का व्हॉट इज द करंट करंट म्हणजेच काय द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन परंतु आपल्याला किती एका सेकंदामध्ये किती फ्लो होत आहे हे आपल्याला काढायचं तेच म्हणजेच काय करंट ओके सो P इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला बघा हे V ला V इथं ठेवलेलं आहे बरोबर आहे Q अपॉन T म्हणजेच काय आहे I आहे Q अपॉन T मीन्स म्हणजेच पॉवर इज इक्वल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू टर्मिनल्स अँड अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक करंट या दोन्हीचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी पॉवर मिळेल पॉवर तुम्ही याही पद्धतीने काढू शकता लक्षात P इज इक्वल टू व्ही आय किंवा इथं दिल्याप्रमाणे इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजेच काय एनर्जी अपॉन टाइम हेच मी इथं लिहिलेलं आहे The heat produced in the resistance in time t will be आता बघा इथं काय केलं तुम्ही करंट ऑन केलेला आहे चार्ज फ्लो होतात आणि चार्ज मध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी क्रिएट झालेली आहे आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जी मुळे काय होतं या ठिकाणी फ्लो झालेला आहे आणि ती एनर्जी कोण सप्लाय करतंय तर हे सोर्स काय करतात इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करतात ही एनर्जी घेऊन काय करतात इलेक्ट्रॉन पास होतो परंतु इथं जात असताना सम अमाउंट ऑफ एनर्जी इज युटिलाइज्ड बाय द रेजिस्टन्स मध्ये ऍज इट इज ते फ्लो होत नाही काही प्रमाणामध्ये तिथे एनर्जी काय होते कारण का रेजिस्टन्स काय करत असतो इलेक्ट्रॉनला विरोध करत असतो म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रॉनला काय होतंय विरोध होत असतो आणि मग इथं काय होईल जेव्हा एनर्जी आहे इलेक्ट्रॉन जेव्हा फ्लो होत असतात तेव्हा त्याच्यामध्ये आपण समजूया कायनेटिक एनर्जी आहे मग ही कायनेटिक एनर्जी इथून इलेक्ट्रॉन फ्लो होतात परंतु इथं आल्यानंतर काय होतं इलेक्ट्रॉनला विरोध होतो मीन्स कायनेटिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी कशामध्ये रूपांतर होतंय हीट मध्ये रूपांतर होतंय आणि म्हणून जर समजा तुम्ही जेवढं जास्त वेळ इलेक्ट्रिक करंट पाठवाल बरोबर आहे वेळ सांगतोय जेवढं जास्त वेळ इलेक्ट्रिक करंट पाठवाल तेवढं काय होईल या ठिकाणी हीट एनर्जी क्रिएट होईल इथं जी आहे जी काही एनर्जी क्रिएट होणार आहे ती काय होणार आहे हीट एनर्जी म्हणजे टाइम्स रिलेटेड आहे जास्त वेळ जर तुम्ही या ठिकाणी हीट करंट पास केला तर काय होईल जास्त हीट होईल बरोबर आणि म्हणून हाऊ मच हीट इज प्रोड्यूस्ड इन द रेजिस्टन्स त्या रेजिस्टन्स मध्ये किती हीट क्रिएट होईल मग किती मग कशावरती डिपेंड आहे पॉवर आणि टाइम आणि म्हणून the heat produced in the resistance in time t will be h for heat जे वर्क डन झालंय हे पा P into T काय होतं वर्क डनच आहे बरोबर म्हणजे ज्या ठिकाणी जे वर्क डन झालेलं आहे ते कार्याचं रूपांतर कशामध्ये झालंय हीट मध्ये झालेलं आहे P h is equal to power into time मग आता h is equal power into time जर होत असेल तर P is equal काय फॉर्म्युला आहे P is equal to V आहे इथं तर आपण दिलेलं आहे P इज इक्वल टू काय V आहे याच्यामध्ये काय करू आपण या H बरोबर H इज इक्वल P ची किंमत काय आहे V आहे P ची किंमत आपण V आहे इथं पुट केली राहिले काय T ऍज इट इज घेतला मी बरोबर म्हणजेच आपल्याला H बरोबर जी काही हीट प्रोड्यूस होणार आहे याच्यामध्ये किती होईल H इज इक्वल टू हीट इज इक्वल किती कोणा बरोबर येईल पोटेन्शियल डिफरन्स amount of current passing through it and how much time the electric current passing through the circuit
म्हणजे रेजिस्टन्स मध्ये म्हणजे H बरोबर VIT म्हणजे जी काही हीट क्रिएट होईल या रेजिस्टन्स मध्ये ती हीट किती असेल पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रिक करंट आणि टाइम सिग्निफिकन्स। घरी आपण हे उदाहरण पाहतोय बा जी काही शेगडी असते पाणी गरम करण्यासाठी आपण शेगडी असेल किंवा हीटर असेल याचा आपण वापर करतो किंवा इस्त्री असेल तर जास्त वेळ जर इस्त्री तुम्ही चालू ठेवली तर त्याच्यामध्ये निर्माण होणारी जी काही हीट आहे ती कोणाशी डिपेंड असते व्होल्ट इलेक्ट्रिक करंट आणि टाइम। कधी कधी व्होल्ट जर कमी असेल तर इस्त्री गरम होत नाही किंवा प्रॉपर वर्किंग करत नाहीये म्हणजेच काय हीट कशावरती डिपेंड आहे VIT वरती डिपेंड आहे। पण याच्यावरतीच डिपेंड आहे का मग या रेजिस्टन्स वरती डिपेंड नाही का तर पुढे पहा अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय म्हणते इथं बघितले पहा V/I इज इक्वल टू R म्हणजे या ठिकाणी V बरोबर काय असेल V बरोबर IR हे बघा V बरोबर काय होईल IR आणि हे IR जे आहे V इज इक्वल टू IR नाउ पुट दिस V व्हॅल्यू हियर इन दिस फॉर्म्युला मग काय होईल H बरोबर हीट किती प्रोड्यूस व्हायले H इज इक्वल टू V ची किंमत काय घेतली आपण IR मी IR इथं पुट केलेला आहे त्याच्यानंतर I ॲज इट इज आहे T ॲज इट इज आहे म्हणजे काय झालं फॉर्म्युला बघा फॉर्म्युला या ठिकाणी होतोय I काय झालं I स्क्वेअर R ला R बरोबर आहे आणि T म्हणजे I स्क्वेअर RT म्हणजे जी काही हीट क्रिएट होते या रेजिस्टन्स मध्ये जी हीट प्रोड्यूस होते ती हीट किती असते तर I स्क्वेअर करंटचा स्क्वेअर रेजिस्टन्स आणि टाइम याच्यावरती काय होत असते ती हीट डिपेंड असते यालाच आपण म्हणतो जूल्स लॉ दिस H is equal I square RT is called Joule's law of heating म्हणजे या ठिकाणी H बरोबर तुम्हाला VIT काही फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येईल किंवा H बरोबर I square RT काही फॉर्म्युला यूज करता येईल किंवा अजून या ठिकाणी आपल्याला तिसरा फॉर्म्युला सुद्धा डिराइव्ह करता येतो तो कोणता पहा काय करू आपण H is equal to काय आहे याला आपण पुढे करूया I into R into T आता याच्यामध्ये जे आहे हे काय आहे या ठिकाणी I ची किंमत काय आहे H is equal to I बरोबर काय होईल हे पहा I बरोबर V upon R म्हणून या ठिकाणी V upon R into V upon R into R into ठीक आहे R काय होईल या ठिकाणी गेट्स कॅन्सल म्हणजे काय मिळालं H is equal to VV चा स्क्वेअर झाला अपॉन R into T म्हणजे H बरोबर V स्क्वेअर into T अपॉन R हाही फॉर्म्युला आपल्याला मिळतोय आणि म्हणजे एखादं उदाहरण जर सोडवायचं असेल तर बऱ्याच वेळेस मुलं काय करतात की या ठिकाणी फॉर्म्युला वापरत असताना फक्त ठराविकच फॉर्म्युल्याचा वापर करतात की इथं H बरोबर VIT H is equal to I square RT आणि H बरोबर V square T upon R म्हणजे हे जे आहे ते या ठिकाणी जूल्स लॉ ऑफ हीटिंग इफेक्ट हे दाखवतात म्हणजे एखादं जर उदाहरण सोडवायचं असेल तुम्हाला तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला H बरोबर VIT चा वापर करता येईल किंवा या ठिकाणी I square RT चा वापर करता येईल किंवा H बरोबर V square T upon R याचाही वापर करता येईल यालाच आपण म्हणतो हीटिंग इफेक्ट ऑफ जूल्स लॉ। त्याच्यानंतर युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर आपण काय करूया हे तर तुम्हाला कळलं आता या ठिकाणी पुढे पाहायचं आपल्याला व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवरचं या ठिकाणी युनिट काय असेल परवा मागे जे या ठिकाणी आपण झूम मीटिंग वरती झूम या ऍप वरती आपण काय घेतलं होतं जो काही मागचा पिरियड झालेला आहे त्या पिरियड मध्ये मी सांगितलेलं होतं की या ठिकाणी युनिट जे आहे युनिट काय आहे वॅट आहे तो कसा या ठिकाणी पहा हियर युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर
पॉवर. युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये याच्यामध्ये काय होईल, पॉवर म्हणलेलं आहे P इज इक्वल टू काय, P इज इक्वल टू V इंटू I. V इंटू. आता याच्यामध्ये वी नो द्या, आपल्याला माहित आहे की P बरोबर काय होईल V. V चं या ठिकाणी युनिट काय आहे, व्होल्ट. व्होल्ट झालं. आणि I फॉर करंट. करंट कशामध्ये मोजतो आपण, एम्पियर. आणि म्हणून इथे लिहा एम्पियर. म्हणजेच पॉवर जे आहे, पॉवरचं युनिट काय झालं, व्होल्ट आणि एम्पियर. व्होल्ट आणि एम्पियर, सॉरी एम्पियर. म्हणजेच एखाद्या डिव्हाइस पॉवर आपण किती आहे असं म्हणू शकतो, तर पहा, जर 1 व्होल्ट पोटॅन्शियल डिफरन्स असेल आणि 1 एम्पियर जर करंट वाहत असेल त्या वाहकामधून, तर त्याच्या या ठिकाणी पॉवर काय म्हणतो आपण, 1. परंतु 1 काय, बरोबर आहे. मग आता याला काय करू आपण, पुढे अजून सिम्प्लिफाय करूया. या ठिकाणी इथं पहा, व्होल्ट जे आहे, व्होल्टला आपण सिम्प्लिफाय करणार आहोत आणि एम्पियरला सुद्धा. व्होल्ट काय, व्होल्ट इज इक्वल, व्होल्ट इज इक्वल, व्होल्ट बरोबरच या ठिकाणी व्होल्ट काय पहा, व्हॉट इज द 1 व्होल्ट. 1 व्होल्ट केव्हा होईल, इफ 1 जूल ऑफ वर्क इज डन टू कॅरी आउट 1 कुलोम चार्ज. 1 कुलोम चार्ज घेऊन जाण्यासाठी जर 1 जूल एवढा जर वर्क डन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, फूट. व्हॉट इज द व्होल्ट, पोटेन्शियल डिफरन्स काय, इट इज वन ऑफ द वर्क डन टू कॅरी आउट द पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे हे वर्क डन आहे. व्होल्ट हे काय आहे, दुसरं तिसरं काय नसून काय, ते चार्ज कॅरी आउट करून जाण्यासाठी, चार्जला घेऊन जाण्यासाठी किती वर्क डन करावं लागतं हे सांगतो या ठिकाणी. व्होल्ट जे आहे मग काय, 1 जूल 1 कुलोम, हे व्होल्टचं झालं. तर इथं काय गुणाकार आहे, म्हणून मी काय करतो इथं मल्टिप्लाय. आता याच्यामध्ये काय, इथं परत एम्पियर, बरोबर आहे. एम्पियर, एम्पियर म्हणजे 1 एम्पियर मीन्स व्हॉट, हाऊ मच, इफ 1 coulomb of charge is passing through any cross section area of conducting wire for 1 second, then the current flowing through the circuit is said 1 ampere. म्हणजे जर वाहकामधून 1 सेकंदामध्ये 1 कुलोम एवढा जर चार्ज जर फ्लो होत असेल तर आपण काय म्हणूया, त्याच्या वाहकामधून वाहणारी विद्युतधारा किती आहे, 1 एम्पियर. हे कळलं का, बघ काय केलं मी फक्त सिम्प्लिफाय केलंय. व्होल्ट, व्होल्टला काय केलं, व्होल्ट हे काय आहे, वर्क डन. हे पहा जूल, वर्क डन जूल. किती, एका म्हणजे 1 कुलोम एवढं चार्ज घेऊन जाण्यासाठी किती वर्क डन करावं लागतं हे इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एम्पियर, हे एम्पियर. एम्पियर काय सांगतं या ठिकाणी की एका सेकंदामध्ये किती कुलोम चार्ज फ्लो होत आहे हेच त्या ठिकाणी करंट सांगतं. म्हणजेच काय होईल, हे कॅन्सल होईल. म्हणजेच इथं काय मिळालं तुम्हाला, पॉवर इज इक्वल 1 म्हणजे जूल पर सेकंद. काय मिळालं, पॉवर इज इक्वल जूल पर सेकंद. म्हणजेच इथं तेच आलं परत, इफ 1 जूल ऑफ वर्क इज डन टू कॅरी आउट चार्ज इन 1 सेकंद, तर त्या डिव्हाइसची पॉवर किती म्हणतात, 1 पॉवर. आता यालाच काय म्हणतो आपण, 1 वॅट. यालाच आपण म्हणतोय वॅट. जेम्स वॅट नावाच्या काही शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ आपण त्याला युनिट दिलेला आहे वॅट. 1 वॅट म्हणजे याच्यावरून आपल्याला 1 वॅटची व्याख्या करता येईल. 1 जूल जर वर्क डन होत असेल, एका सेकंदामध्ये 1 जूल जर वर्क डन होत असेल तर त्या डिव्हाइसची पॉवर किती आहे असं म्हणतात, 1 वॅट आहे असं म्हणतात. सो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये परत thus the unit of electrical power is, thus the unit of electrical power is watt. हे काय झालं, वॅट. बऱ्याच वेळेस काय करतात, आता या ठिकाणी किलोवॅटचा या ठिकाणी युनिट येतोय, कारण the unit of electrical power 1 watt is very small, hence 1000 watt is equivalent to 1 kilowatt. आणि हे जे काही 1 वॅट जे आहे हा युनिट खूप छोटा आहे,
म्हणून काय करतात या ठिकाणी पॉवरचं जे काही युनिट आहे ते थोडंसं या ठिकाणी मोठं वापरतात. कोणता युनिट? पॉवरचं युनिट या ठिकाणी P इज इक्वल या ठिकाणी वॅट न वापरता किलोवॅट 1000 वॅट 1000 वॅट म्हणजेच 1000 वॅट हे पुन्हा एवढं आहे इज इक्वल 1 किलो वॅट. 1000 वॅट म्हणजेच किती? 1 किलो वॅट. हियर इन if 1 kilowatt work is done or if 1 kilowatt power is used for 1 hour, जर 1 किलोवॅट एवढी पॉवर जर एका तासासाठी जर वापरत असेल तर याला आपण म्हणूया 1 किलोवॅट इंटू 1 आवर. 1 आवर म्हणजे एका तासामध्ये पहा, एका तासामध्ये जर 1 किलोवॅट एवढी एनर्जी जर तुम्ही वापरत असाल तर किती वॅट हे खर्च झालं? वॅट मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. 1 किलोवॅट म्हणजे काय? 1000 वॅट, बरोबर आहे. आणि 1 आवर म्हणजे किती सेकंद? 3600. आणि याला जर सिम्प्लिफाय केला तर किती मिळेल? 3.6 into 10⁶ जूल वॅट टाइम्स सेकंद. म्हणजे यालाच आपण म्हणतो 1 युनिट जळाला म्हणून म्हणतो. घरामध्ये जे काही लाईट बिल वरती 1 युनिट वगैरे सांगतात ते दुसरं तिसरं काही नसून काय हे, आणि म्हणजेच यालाच काय म्हणतो 3.6 into 10⁶ वॅट पर सेकंद. यालाच काय म्हणले आपण? जूल्स. किती जूल वर्क डन झालेले या ठिकाणी? ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावरती द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पुढचा जो राहिलेला घटक आहे तो आपण नंतर घेऊया.